फीडबॅक हा तुमच्या सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्हाइज करण्यासाठी गरजेचा असतो. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा 331वा भाग. आणि आपण असं ठरवलं होतं की आज आपण आपल्याकडून फीडबॅक घ्यायचे आहे, त्यामुळे आजचं सेशन हे प्रतिक्रियेसाठी सेशन आहे. वेळ दिलेला होता तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा की तुम्ही प्रिपेअर करून तुमची काही मतं असतील, सूचना असतील तर त्या मांडाव्यात. यासाठी ज्याला आपल्याला बोलायचं आहे त्याने हँड रेज करावा आणि आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्या. प्रिन्स पासवान. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅलो. हा, गुड मॉर्निंग. बोल. सर, सेशन मध्ये आता आहे सायबर सिक्युरिटीचे काही सेशन ऍड करायला पाहिजे आणि इंग्लिश मध्ये व्यवस्थित कम्युनिकेशनचे. बर, ठीक. चालेल. सायबर सिक्युरिटीचे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी, आणि इंग्लिश कम्युनिकेशन साठी एक स्वतंत्र कोर्स तुमच्यासाठी डिझाईन करतोय आपण, इथे करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट कोण बोलतंय? बोलायचं आहे का कोणाला? चालेल, ठीक आहे. चालेल. बघा, आज सेशन जो विषयामध्ये नाही असा विषय आपण घेतोय, व्यक्त होण्याची गरज आणि पद्धती. जे तुम्हाला हे फीडबॅक साठी ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला तो का गरजेचा असतो हे लक्षात त्याच्यामध्ये. ही संधी ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला सर्व्हिस मध्ये सगळ्यात महत्वाचे, कोणतीही सेवा जर तुम्ही इतरांना देत असाल, तर तुमचा व्यवसाय असेल, तर तुमचं या ठिकाणी प्रोफेशन असेल, तर याच्यामध्ये फीडबॅक ड्रिव्हन सिस्टम असणं हे अत्यंत महत्वाचे असते. फीडबॅक हा सातत्याने दिला आणि घेतला पाहिजे. तो यासाठी गरजेचा असतो की फीडबॅक हा तुमच्या सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्हाइज करण्यासाठी गरजेचा असतो. एक. आणि दुसरं महत्वाचं आहे, दररोजचे 25 मिनिटं तुम्ही तुमच्या आयुष्याची जर सकाळी इथं देताय, तर ती 25 मिनिटं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनंच व्हायला पाहिजे, तुम्हाला उपयोगाला येतील अशीच व्हायला पाहिजे. माझ्या मनात आलं म्हणून मी काहीतरी बोलतोय असं झालं नाही पाहिजे. प्रज्वल, आता एक 10 मिनिटं मला बोलू दे, मग बोलशील तू. ठीक आहे. तोपर्यंत बाकीच्यांनी तयारी केली असेल तर त्यावेळेला बोला तुम्ही. तर त्यामुळे ही जी काही तुमची फीडबॅक देण्याची पद्धत, मी वारंवार तुम्हाला सांगतो की प्रत्येक काही सेशन नंतर आपण फीडबॅक ठेवलेला आहे. कारण ते जर असं झालं की मोनोटोनस मी दररोज काहीतरी या ठिकाणी शोधतोय, मी बोलतोय तुमच्याशी, मग तुम्हाला दिलेला टास्क काही लोक करतायत, काही नाही करतायत, काही तर फक्त प्राध्यापकांनी सांगितलंय की बाबा सकाळी जॉईन व्हायचं आणि मला रिपोर्ट करायचं म्हणून जॉईन होत आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मित्रांनो हे लक्षात घ्या की ही सकाळची तुमच्या सुरुवात आहे, आणि दिवसाची सुरुवात जी काही होते त्या 15 मिनिटांमध्ये, त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला भरभरून मिळालं पाहिजे, तुम्हाला जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळायला पाहिजे, आणि त्याचा तुम्हाला खरोखर उपयोग होतोय की नाही हे मला समजणं हे फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि मग त्याच्या पद्धती आहेत. मग त्याच्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुम्ही काय करू शकता. तुम्हाला जर वाटलं बाबा इथं बोलायचं नाही, तर आपल्या युट्यूबला हे सेशन दररोज अपडेट होत आहे. युट्यूबला जाऊन तिथं कमेंट करा की आजच्या सेशन मधला हा भाग आवडला किंवा हा भाग आम्हाला आवडलेला नाही, याच्यावर आपल्याला असा बदल करायला पाहिजे. सर, आता हे झालेला आहे, हा भाग रिपीट झाला आज परत एकदा, याच्यात आपण थोडासा बदल करूया. ज्या वेळेला जिथं तुम्हाला से आहे, आपल्या एज्युकेशन सिस्टमच्या बाबतीमध्ये काय बोललं जातं की चिप्पी डेव्हलपमेंट सिस्टम. चिप्पी डेव्हलपमेंट सिस्टम म्हणजे काय, की ज्या वेळेला वर्गात तुम्ही लहानपणी दंगा करायचा प्राथमिक शाळेमध्ये, त्यावेळेला तुम्हाला म्हटलं ग बस, माझं ऐकून घे पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आला. ज्युनियर कॉलेजमध्ये मी काय सांगितलं की आता माझं ऐक, जसं मी आता प्रज्वलला सांगितलं की आता थांब, माझं मला बोलू दे मग तू बोलशील. तसं प्रत्येक पहिला माझं होऊ दे मग तू बोल, सगळं तशा पद्धतीने. त्याच्यानंतर सिनियर कॉलेजमध्ये आता तुम्ही आला, तर कदाचित ती पडलेली सवय आपल्याला आहे की आपल्याला फक्त ऐकायचंच आहे, पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं. अशी सिस्टम नाही होणार आहे. लक्षात घ्या. मी प्रज्वलला थांबवलं कारण की मी वेळ दिला होता, त्या वेळेमध्ये त्याने हँड रेज केला असतं तर तिथे त्याला बोलायला दिलं असतं, किंवा आता मी चालू केलेल्या काही गोष्टी तुमच्याशी बोलतो, पुन्हा मी त्याला बोलायला देतो. ह्या चिप्पी डेव्हलपमेंट सिस्टम मध्ये तुमची क्युरिओसिटी, तुमची असणारी उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी मारली जाते, आणि मग ज्या पद्धतीची ग्रोथ आपली व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे, ते कुठेतरी कमी पडतंय. लक्षात घ्या. हे सगळीकडेच होतंय का, तर नाही. काही ठिकाणी बिझनेस स्कूल जे आहेत किंवा काही ठिकाणी या ठिकाणी प्रोफेशनल कॉलेजेस का शाळा ज्या चालतायत, तिथे या गोष्टी जाणीवपूर्वक डेव्हलप केल्या जातात. आणि फीडबॅक ड्रिव्हन सिस्टम असल्यामुळं ती व्यवस्था सातत्यानं बदलत असलेली आपल्याला बघायला मिळते. असं कुठलंही शाळा कॉलेजेस नाही आहेत, अशी कुठलीही व्यवस्था नाही आहे की जी कधीतरी फार फार वर्षापूर्वी तयार झाली आणि जशीच्या तशी आजपर्यंत चालत आलेली आहे.
ते संस्था तिथं चालू आहे, पण त्याला काळानुरूप ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटले त्या ठिकाणी बदल करावे लागलेले आहेत आणि त्यांनी केलेले आहेत हे लक्षात त्याच्याप्रती. आणि मग हे जे बदल ते करतायत त्याचा या ठिकाणी आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे हे समजून घ्या त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण ज्या वेळेला अशा पद्धतीच्या गोष्टी विचारात घेतो, कोणीतरी आपल्याला फीडबॅक विचारतं तर जरूर दिला पाहिजे. तुमच्या मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये, जसं मी एक सांगितलं की युट्यूबला जाऊन कमेंट करा, नसेल तर इथं मेसेज करा. तुम्ही ज्या ग्रुपवर आहात तिथं मेसेज करा की आज सरांनी हा मुद्दा चर्चा केला, त्यातला हा मुद्दा मला पटला पण हे काय बरोबर वाटलं नाही. बरोबर. म्हणजे ज्यावेळेला जंक फूड आणि आपलं घरगुती जेवण किंवा सकस आहार याच्यावर चर्चा केली त्यावेळेला तुम्ही बोलायला पाहिजे होतं, म्हटलं असं सर हे आमच्यापासून अजून कोसं दूर आहे, याच्यापेक्षा आम्हाला आज आजचा दिवस कसा ढकलायचा हे महत्वाचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी कोल्हापूरमध्ये असणारी, पुण्यामध्ये असणारी, मुंबईमध्ये असणारी बरीच मुलं मी बघितली की रविवारी मेस बंद असते आणि रविवारची मेस बंद असते तर काय करायचं म्हणून या ठिकाणी आमच्या कोल्हापूरमध्ये जर श्यामचा वडा म्हणून फेमस आहे तर तो साधारणतः 6-7 रुपयाला मिळायचा, आता 20 रुपयेपर्यंत झाला असेल. पण तो एक वडा मोठा आहे, तो एक वडा खाल्ला की दुपारची नाही संध्याकाळची पण भूक लागत नाही. त्यामुळे मुलं ते हेल्दी आहे की नाही पण तो वडा खायचे त्याच्याबद्दल. हा संघर्षाचा काळ आहे. पण या गोष्टी तुम्हाला बोलता आल्या पाहिजेत मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला याचा अभिमान असला पाहिजे की बऱ्याच ठिकाणी जिथे तुम्हाला बोलायला दिलं जात नाहीये त्याच्यापेक्षा करिअर कट्टा तुम्हाला वारंवार सांगते की तुम्ही फीडबॅक द्या, आपण दुरुस्त करूया, आपण नाविन्यपूर्ण गोष्टी आणूया. आणि सातत्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम राबवत असताना आपण 365 दिवस पूर्ण करायचे. पण ते करत असताना ते इतकं आनंददायी तुमच्यासाठी झालं पाहिजे की दररोज मला सकाळी 6 वाजल्यापासून किंवा या ठिकाणी 6:55 ते 7:20 मध्ये ह्या 25 मिनिटांमध्ये मला जे मिळतं ते मला दिवसभर पुरण्यासारखं असतं. मला दररोज एक विचार मिळतो, त्याच्यावर मी कृती करतो, त्यात मी दररोज काहीतरी शिकतो. हा माझा प्रयत्न आहे देत असताना. पण त्याला तुमच्याकडून प्रतिसाद काय आहे की आता आपण सुरुवातीला म्हटलं की तुमचे व्हिडिओ ऑन ठेवा. किमान आपल्यामध्ये गिव्ह अँड टेक होतं की मी बोलतोय ते तुम्हाला समजतंय का, तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत का हे कळेल. आता 15 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे, 25 तारखेपर्यंत. 25 तारखेनंतर आपण ज्या वेळेला मॉर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये एक्सरसाइज ऍड करतो नवीन येणाऱ्या संसदेसाठी, म्हणजे 40 मिनिटांचं मॉर्निंग वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, जिम असेल ती तुमची करायची आहे आणि मग तुम्ही सेशनला जॉईन व्हायचं आहे. आलं लक्षात. तर तो एक लाईफस्टाईलचा पार्ट बनेल आणि मग एकदा तुमचं वर्कआउट झाल्यानंतर मग व्हिडिओ ऑन करून तुम्ही बसू शकाल. तर ते अजून चांगलं. म्हणजे तो एक फीडबॅक आहे दररोजच्या दररोज देण्यासारखा. लेक्चर झाल्यानंतर ग्रुपला तुमचे मेसेज पडले की आज हे टाकलेलं आहे, तो फीडबॅक पद्धतीचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मला मेसेज करू शकता की सर ह्या गोष्टी मला थोड्याशा अजून अपडेट व्हायला पाहिजे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच सूचना घेतल्या जातील असं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. कारण शेवटी राज्यभराचा विचार करून आपल्याला त्या निर्णय घ्यावा लागतो. पण तुमच्याकडून आलेली चांगली सूचना नक्कीच स्वीकारली जाईल हे लक्षात त्याच्याबद्दल. म्हणजे तुम्हाला आठवत असेल सुरुवातीच्या सेशनमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना मला त्रास व्हायचा, त्यामुळे मी बोलत बोलत चहा घ्यायचो. आणि मग मला आपल्या गणेश मोरे आपल्या इंटर्न त्यांनी सांगितलं की सर हे मला बरोबर नाही वाटत आहे, तुम्ही सेशन घेत असताना चहा घेता, तो घेऊ नका तुम्ही, त्याच्यामध्ये घेतल्यानंतर काय त्याच्यात मी इमिजिएट बदल केला. हा लक्षात. हा बदल म्हणजे तुमच्या सूचना या फार महत्वाच्या असतात हे लक्षात, जो फीडबॅक तुम्ही द्याल. त्यामुळं या गोष्टी तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे. तर हे आपल्या बाबतीत नाही, सगळीकडेच गरजेचं आहे, लक्षात घ्या. काय होतं की आपल्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही ज्या ज्या नाते संबंधांमध्ये आहात, मित्र मैत्रिणी, आई वडील बहीण भाऊ, सगळ्यांच्या मध्ये लक्षात घ्या, तुम्ही असं समजायला लागता की मला काय त्रास होतो हे समजण्यानं समजून घेतलं पाहिजे. लक्षात. समोरच्यानं त्याला आपोआप समजलं पाहिजे, लक्षात. त्याच्या ते फिल्मी स्टाईल पिक्चरमध्ये ठीक होतं की मला काही न बोलता त्याला माझं सगळं समज, असं होत नाही मित्रांनो, लक्षात. तुम्हाला फीडबॅक द्यावा लागेल. हे 2 किस्से सांगतो त्याच्याबाबतीत की एक कुटुंब नवीन शिफ्ट झालेलं असतं शहरामध्ये आणि मग दुसऱ्या राज्यात इकडे आलेले असतात, त्यामुळे त्यांचे मित्रमैत्रिणींच्या अगोदर त्यांच्या घरात शेजारी राहायची, ते 2-3 वर्षानंतर त्यांच्या घरी येतात. आता हे घरी आल्यानंतर या ठिकाणी गाडी ड्राईव्ह करून आलेले असतात, जवळजवळ 18-20 तासाचा प्रवास झालेला असतो, येतात ते. मग हे म्हणतात की अरे एवढ्या वर्षानंतर आपल्या घरी येतात, त्यांना आपण उत्साही वाटलं पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी करतोय असं वाटलं पाहिजे. त्यांनी फुल डे प्लॅन केलेला असतो. काय त्याच्यावर तिथनं की आज आता आल्या आल्या तुम्ही फ्रेश व्हाल, मग आपण या ठिकाणी इकडे फिरायला जाऊ, तुम्हाला चौपाटीला घेऊन जातो, इकडे घेऊन जातो, तिकडे घेऊन जातो, लक्षात. आणि मग संध्याकाळी जेवायला बाहेर जाऊ, असं सगळं त्याच्यावर. आणि हे करत असताना त्या दोघांनी काय केलेलं असतं, घरातल्या नवरा बायकोनी त्यांनी सुट्टी टाकलेली असते, हिने हिचे जॉब रोल ऍडजस्ट केलेले असतात आणि मग ते या ठिकाणी सगळे फिरतात, करतात सगळं त्याच्यावर तिथनं. मग हे आलेले काय म्हणतात की 2-3 वर्षानंतर यांच्याकडे गेलोय, आपण थकलेलो जरी असलं तरी यांना सांगून चालणार नाही बाबा हे आपल्यासाठी उत्साहाने एवढं करतायत, तर त्यांना निराश नव्हतं, आपण त्यांच्यावर गेलं पाहिजे. लक्षात. हे घडतं. दुसरी अशीच 2 कुटुंबांमध्ये होतं, त्यावेळेला तिथं काय होतं
की हे आल्यानंतर या ठिकाणी त्यांना बोलतात की अरे तुम्ही येताय या सगळे त्याच्या बाबतीतनं आमचं थोडंसं असं आहे की दोघांपैकी माझा जॉबचा आहे, माझी सुट्टी मिळालेली नाही, तिला थोडीशी महत्वाची कामं काही आहेत आणि आपल्याला कसं ऍडजस्ट करता येईल. मग तेही समोरचे म्हणतील की एक काम करूया, बघ आम्ही पण 18 तास प्रवास करू आले, 5-6 तासाची झोप आम्हाला गरजेची आहे, आम्ही येऊन विश्रांती घेतो, तुम्ही जाऊन तुमची कामं आवरून या आणि मग संध्याकाळचं डिनर आपण प्लॅन करू, बाकीचं सगळं नाही केलं तर आपल्याला रिलॅक्स गप्पा मारता येतील, चर्चा करता येतील. हे तुमचा संवाद फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ही एक छोटी गोष्ट जसं म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी करताय त्याला ते अपेक्षितच नसतं, तो देखील त्या बर्डन मध्ये असतो की अरे तो करतोय तर मला त्याला रिॲक्ट केलं पाहिजे आणि समोरचा देखील या ठिकाणी म्हणत असतो की अरे तो करतोय तर त्याला या ठिकाणी करू दे सगळ्याच्या. याच्यापेक्षा तुम्ही बोला, तुमचा संवाद फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि हा संवाद तुम्हाला व्यक्त होण्याची जी पद्धत आहे किंवा मला तुझी ही गोष्ट आवडलेली नाही, दुरुस्त करता येईल का, लक्षात एकदा दोनदा तीनदा सांगून त्याच्यावर थोडा थोडा बदल व्हायला लागेल, हे लक्षात घ्या. अनावश्यक या ठिकाणी जे बर्डन घेऊन आपण पुढे जातोय दररोज की त्याला कसं वाटेल तिला कसं वाटेल, त्यापेक्षा बोलू शकतो ना आपण आपल्या गोष्टी बोलू शकतो, हे लक्षात घ्या. ही सवय लावा मित्रांनो पहिल्यांदा लक्षात. आणि हा तुमचा लाईफ मंत्र म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचा भाग आहे की तुम्हाला त्या वेळेला या गोष्टी व्यक्त करायची सवय लागली, हा लक्षात, तर तुमच्याविषयीच एक मत सगळ्यांना समजून जाईल की बाबा याला बोललो तर याच्यामध्ये बदल होतो, लक्षात. आणि मग बऱ्याचशाच गोष्टी अशा ज्या नुसत्याच तुम्ही कॅरी करत चाललेला आहात. म्हणजे प्राध्यापकांनी सांगितलं म्हणून 6 वाजता जॉईन करताय, गणेश लगेच व्हिडिओ ऑन करतो, मग फोटो टाकतो, मग तिकडे रिपोर्ट येतो. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी प्राध्यापकांशी माझ्याशी बोलू शकता की सर ते ठीक आहे सकाळच्या वेळेमध्ये तर जरा बोर होते एकाच वेळेला जाते, मग त्याच्यामध्ये जरासं काही करता येईल का, बोलल्यानंतर मग मला बदल करता येईल. हे एक सिस्टम होऊ शकते, लक्षात घ्या. तसं तुम्हाला करिअर कट्ट्यामध्ये मी वारंवार सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला सेशन दिले ना, या सेशनमध्ये जिथं जिथं अपडेट वाटतं तिथं अपडेट करू आपण त्याच्यामध्ये. आणि हा चॉईस आहे तुमच्याकडे दिलेला, हे लक्षात घ्या. आणि या चॉईसमध्ये जर तुम्ही राहिलात, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने, कारण ही व्यवस्था तुमच्यासाठी, हे वारंवार मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा राबवत असताना इथं मला रेकॉर्ड नाही करायचा आहे. 365 दिवस सलग व्याख्यान घेतली आणि त्याची 5 पुस्तकं प्रकाशित झाली म्हणून एक सर्टिफिकेट घेतलं, मला त्या सर्टिफिकेटचा काहीही उपयोग नाही, कारण मला कुठं प्रमोशनसाठी द्यायचं नाही किंवा काहीच नाही मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं. महत्वाचं आहे की 365 दिवसामध्ये वर्षभरामध्ये किमान 365 नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकाल का, आणि किमान त्यातल्या 35 मुलांच्या वर तरी त्याचा परिणाम होऊ शकेल का, तर त्याचा आउटकम मिळणार आहे, लक्षात घ्या आपल्याला. त्यामुळे ही भूमिका समजून घ्या की आपण ज्यावेळेला एखादा उपक्रम राबवतो तो ज्याच्यासाठी आहे त्याच्याबरोबर बोलणं हे माझं काम आहे, मी वारंवार बोलत असतो. आणि तुमच्यासाठी असल्यामुळं तुम्ही देखील या ठिकाणी त्याला रिॲक्ट होणं गरजेचं असतं, व्यक्त होणं आणि त्याची एक योग्य पद्धत असणं हे फार गरजेचं असतं. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ती सांगत असताना आपला भाषेचा टोन, आपली मांडणी, हा लक्षात, मग ते आपण व्हर्बल नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये वापरू शकतो. मी तुम्हाला साधं सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही फक्त व्हिडिओ ऑन केला तरी मला कळून जाईल की मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय नाही पटतंय, चाललंय की नाही चाललंय, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काल आपल्याकडे बघितलं आपण, माधवीचा व्हिडिओ ऑन होता, ती काहीतरी कटकट चालू होती, तिचा व्हिडिओ तुम्हाला सगळा दिसत होता त्याच्यामध्ये, ठीक आहे, थोड्या वेळासाठी ते थोडा वेळ लक्ष नव्हतं पण नंतर ती व्यवस्थित कम्युनिकेट झाली सगळी त्याच्यावरती. तसं तुमच्यामध्ये काही मुलं जर समजा सकाळी 6:55 जांभया देत असतील तर मला कळेल की मला अपडेट होण्याची गरज आहे अजून, लक्षात घ्या. मी जसं वर्गात तुम्हाला किंवा या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये भेटीला आल्यानंतर ज्या पद्धतीने आपला डायलॉग होतो तो सकाळच्या सेशनमध्ये होत नाही, कारण की आपण दोघंही एकमेकांच्या पासून दूर आहोत. पण किमान हे कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन पोचतंय का नाही पोचतंय हे कळणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं संवाद ज्यावेळेला तुम्ही साधता, एखादी व्यक्ती व्यक्त होत असते त्यावेळेला त्याच्या नजरेला नजर भिडवून बोलणं गरजेचं असतं. म्हणजे काय होतं की एक तर तुम्ही ते ऐकता हे त्याला समजतं, तो जो बोलतोय ते तुम्हाला पटले का नाही पटले हे तुम्हाला समजतं, आणि त्याच्यावर कृती काय करायची हे देखील तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं कळतं, लक्षात घ्या. हे सगळे भाग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो. व्यक्त होणं ही गरज आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यक्त होणं एक स्किल आहे, हे लक्षात घ्या. मग व्हर्बल नॉन व्हर्बल स्किल जे आहे लक्षात आपल्याला एक्सप्रेस होण्यासाठीचं ते डेव्हलप करा, हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याचशाच या ठिकाणी एकमेकांच्यावर प्रेम असतं पण ती ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं, पीजी कम्प्लीट होतं, तिच्या लग्नाची पत्रिका हातात येईपर्यंत हा तिला सांगत नाही, आणि ती म्हणती बोलला असतास तर माझं पण तुझ्यावर प्रेम होतं, बरं झालं असतं. त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं आहे. हे जसं मी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक पर्सनल रिलेशनशिपमध्ये सांगितलं तसं तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये, तुम्ही ऑफिसर बनाल, तुम्ही या ठिकाणी तुमचा व्यवसाय चालवाल,
त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी मांडता यायला पाहिजे. तुम्ही जितकं बोलाल तितकं या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी कम्युनिकेशन होईल. तुमच्या अपेक्षा समोरच्याला समजतील, समोरच्याची अडचण तुम्हाला समजेल आणि त्याच्यातून तुम्ही विनाकारण गैरसमज मनात पकडून राहण्यापेक्षा या पद्धतीचा संवाद असणं गरजेचं आहे. त्या संवादामध्ये तुम्हाला व्यक्त होण्याची एक चांगल्या पद्धतीची सिस्टम स्वतःची डेव्हलप करा आणि आपलं जे काही सेशन आहे ते जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करूया हे लक्षात त्याच्या बाबतीत थोडं थांबतोय. प्रज्वल बोल. नमस्कार सर. हा नमस्ते. सर, आपण जे आता सेशन सुरू आहे यामध्ये एक विनंती प्रस्ताव होता. तो म्हणजे असा की आपल्या देशातील जे समाज सुधारक आहेत सर्व राज्यांचे, त्याची देखील माहिती इथून पुढे देण्यात यावी. आणि सर, आपण जसं मागे जिल्हा नियोजन समितीला ग्रुप डिस्कशनचे प्रश्न घेतले होते, त्याच्यातून एक सकारात्मकता आमच्यामध्ये विकसित झाली असं वाटत आहे सर. तर असा एक प्रस्ताव होता की आपण ग्रुप डिस्कशन बद्दलही काही करू शकतो का, जेणेकरून याचा पुढे फायदा होईल सर. एक तर समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये प्रासंगिक काही सेशन आपण घेऊ शकतो आणि त्याच्याविषयीची सिरीज मुद्दाम नाही घेतलेली, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये याला का घेतलं आणि त्याला का घेतलं नाही, कॉन्ट्रोवर्शियल थोडंसं होऊ शकतं, ते आपल्याला टाळायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो. एक पण दुसरं ग्रुप डिस्कशन आणि बाकीच्या गोष्टी आता जसं करिअर संसदेचं ट्रेनिंग चालू होईल त्याच्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीचा भागच आहे. वीकली ऍक्टिव्हिटी आपण घेतो, मंथली ऍक्टिव्हिटी घेतो, त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. लक्षात घ्या. सुधारकांच्या बाबतीमध्ये मुळातच आपण या ठिकाणी शिवरायांच्या जयंतीनिमित्त हे सुरू केलं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने, कारण मध्ये अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल बोलावं असं आलं, बाबासाहेबांच्या बद्दल बोललं पाहिजे असं आलं, बरेच विषय येतात लक्षात त्याच्यामध्ये मित्रांनो. आणि अडचणी आता लक्षात घ्या की लोकांच्या भावना लगेच दुखावल्या जातात की याच्याविषयी तुम्ही असं का बोललात, आणि आपल्याला काम करायचं प्रचंड मोठ्या प्रमाणात. लक्षात घ्या, महापुरुषांनी अत्यंत चांगलं काम केलंय, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. पण हे आपल्या चाललेला करिअर कट्ट्याचा सगळा जो प्रवास आहे तो अत्यंत स्मूथपणे व्यवस्थित चालला पाहिजे. याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की करिअर कट्ट्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल विचारधारेचा समावेश नाही, कुठल्याही या ठिकाणी इतर गोष्टींचा समावेश नाही. कल्चरल ऍक्टिव्हिटी आपण इथं बघत नाही. आपण बघतोय तुमच्या करिअरसाठी, स्किल एनहान्समेंटसाठी जे उपयोगाला पडते ते घ्यायचा प्रयत्न करूया मॅक्झिमम. लक्षात घ्या, सगळेच महापुरुषांनी त्यांच्या त्यांच्या त्या काळामध्ये आवश्यक असणारे अत्यंत चांगलं काम करून दाखवलेलं आहे. पण दुर्दैवानं आपण त्यांना जातीयच्या बंधनामध्ये अडकवलेलं आहे, आपण त्यांना प्रादेशिक बंधनामध्ये अडकवलेलं आहे. विशिष्ट या ठिकाणी ह्या सगळ्यांनी काय काय चुकीचं केलं हे सांगण्याची स्पर्धा लागली असताना प्रज्वलनं जो विचार मांडला की यांच्याविषयी काय पॉझिटिव्ह आहे ते मांडलं पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. आता आपण ऑलरेडी टॉपिक डिक्लेअर केलेले आहे, त्याच्यात कुठं शक्य आहे ते आपण ठरवूया. याला आपण असं करू शकतो की आपण तुमचं वोटिंग घेऊया, तुम्ही नावं सांगा की कुणाविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल, असे टॉपिक आपण घेऊया आणि मग त्यातले काही सेशन आपण प्लॅन करू शकतो. हे लक्षात घ्या. साधारणतः 25 तारखेपर्यंत ज्यावेळेस सेशन चालू होतील त्यावेळेला तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाईल, कोणत्या महापुरुषांच्या विषयी तुम्हाला स्पेसिफिक ऐकायचं आहे आणि त्यातली 10 ते 11 आपण निवडूया आणि 11 जणांच्या विषयी जास्त. आता याला क्लिअर आहे, लक्षात घ्या, सिस्टम आहे. तुम्हाला फॉर्म दिला जाईल, तुम्ही माहिती भरायची आहे, माहिती भरल्यानंतर ज्याला टॉपची पसंती असणारे जे 11 येतील ते निवडले जातील. लक्षात, हम तो सबके है किसी के नाही आहे, म्हणजे आपल्याला सगळे जवळचे आहेत, कुणाविषयी दुरावा असण्याचं कारण नाही आहे, कारण प्रत्येकाने जी शिकवण दिली ती शिकवण आपल्याला घ्यायची आहे. हा पहिला भाग. दुसरा ग्रुप डिस्कशनच्या बाबतीत प्रज्वलनं सांगितलं तर त्याच्यावर आपण करिअर संसदेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काम करूया, त्यातनं होऊन जाऊ. ठीक आहे, चालेल. पुढं अजून कुणाला बोलायचं आहे? आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की शपथविधी आपला पार पडतोय कॉलेजेसमध्ये 15 तारखेला. 15 ते 25 या 10 दिवसामध्ये सकाळी 10 म्हणजे एक टायमिंग दिला असेल त्यावेळेला त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट होणार आहे आणि ट्रेनिंग झाल्यानंतर 25 तारखेपासूनचे 172 दिवस पुढचे जे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे 200 दिवस शिल्लक राहतात, पण त्यातले 172 दिवस ही करिअर संसदेची ऍक्टिव्हिटी चालणार आहे. 172 दिवसाचं कॅलेंडर आज प्रकाशित होते करिअर संसदेचं, लक्षात घ्या. आणि त्या 172 दिवसांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ही सकाळची ऍक्टिव्हिटी आहे, त्याचं रिपोर्टिंग आहे. त्यामुळे तुम्हाला आता जे अगोदरपासून जॉईन आहे ते 30-35 लोक, त्याच्यामधले गणेश आणि त्यांची संसद ही नवीन संसद या वर्षीचे, लक्षात घ्या. तुमचं एक सिस्टम बनलेले आहे फीडबॅकच्या मध्ये. तर तुम्ही तुमची डिजिटल फुटप्रिंट तयार करा. छोटीशी 2 वाक्य बाबा आपल्याला सोशल मीडियाच्या पोस्टवर टाकता येतील का, की आज मी हे नवीन गोष्ट शिकलो, या लक्षात. किंवा आपल्याकडं स्टार्टअप विषयी स्टार्टअप डिक्शनरी वेदिकाची येते, ती आपल्याला रिपोस्ट करता येईल का.
हे सगळं झालेल्या शब्दरूपामध्ये लिहून देखील ग्रुपवर टाकलं जातं. ते दुरुस्त करून आपलं नाव टाकून आपल्याला टाकता येईल का, या गोष्टी थोड्याशा तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे रेकॉर्ड मेंटेन करता येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, चालेल. तर फीडबॅक सेशनला आपण पुढचा जास्त वेळ न घेता उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 2 सूचना चांगल्या आपल्याला आलेल्या आहेत, तर त्या दोन्ही सूचनांच्यावर आपण काम इथून पुढच्या कालावधीमध्ये 100% करूया. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि सेशन संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.